नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना शुभ सकाळ. आणि मी आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मागच्या वर्षीप्रमाणेच हेही वर्ष तुम्हाला आनंदाचे आणि भरभराटीचे जावो हेच भगवंताचरणी प्रार्थना. आणि मागच्या हप्त्यामध्ये जो मी व्हिडिओ पोस्ट केला होता की आपण सकाळी लवकर उठून आपल्या कामांचे नियोजन कसे करू शकतो, यावर तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. आणि त्याखाली एकच कमेंट्स येत होत्या की आम्हीही सकाळी लवकरच उठतो पण तरीही देखील आमच्या कामांना का उशीर होतो. त्या मैत्रिणींसाठीच आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे की आपण सकाळी लवकर उठतो पण तरीही आपल्या कामांना का उशीर होतो, आपण कुठे आणि काय चुकतो. चला तर मग बघूया व्हिडिओमध्ये की आपण नक्की कुठे चुकतो. मी तुम्हाला खूप अभ्यास करून काही टिप्स नाही सांगणार आहे. मी माझ्या अनुभवातून रोजच्या आयुष्यामध्ये ज्या चुकांमधून मी शिकते त्याच चुका मी तुम्हाला सांगणार आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये जे मी शिकते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. कामांचं मल्टीटास्किंग करायला शिका. बघा, मी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा घेते. म्हणजे माझी आंघोळ आणि प्राथमिक कामं सगळे पूर्ण झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर मी सगळ्यात आधी चहा ठेवते. मग चहा ठेवल्यानंतर आपण चहाकडेच बघत उभं राहायचं का. चहाला उकळायला कसेही 10 मिनिट लागतात. तेवढ्यात मी रात्री धुवून ठेवलेले भांडे होते ते सुकलेले होते. आता ते मी रॅकवरती लावून घेतले आणि एका साईडला चहा ठेवलेला आहे. चहाचा गॅस कमीवरती केला आणि दुसऱ्या साईडला जेही कपडे जमा झालेले होते ते कपडे मी वॉशिंग मशीनला लावून घेते. त्यामुळे आपला टाईमही वाचतोय. आणि नंतर आपले जेही कपडे रेडी होतील धुण्यासाठी ते डायरेक्ट मशीनला टाकले की मशीन लावण्यासाठी रेडी होऊन जाते. किंवा लगेचही मशीन लावले तरीही चालते. एका साईडला चहाही रेडी झाला आणि आता मी चहा घेते. सकाळी उठल्यापासून ते चहा ठेवेपर्यंत, चहा पेईपर्यंत हा माझा पहिलाच ब्रेक असतो. तर चहा घेताना मी कधीच मोबाईल बघत नाही किंवा टी व्ही बघत नाही किंवा माझं कामांकडून दुर्लक्ष होईल असे कोणतेही काम मी करत नाही. कोणाला कॉल करत नाही आणि कोणाचा कॉलही रिसीव करत नाही. खूप अर्जंट असल्यावरतीच मी कॉल रिसीव करते. आणि आता माझा चहा पिऊन झाला आहे आणि मी सकाळी स्वयंपाकाला सुरुवात करते. सगळ्यांचं घर हे अलग अलग असतं, मेंबर्स अलग असतात. कोणाचा शाळेचा टाईम, ड्युटीचा टाईम, सगळ्यांचा टायमिंग कितीही वेगवेगळा असला तरीही प्रत्येकाच्या घरात एक समान गोष्ट असते, तर ती म्हणजे सकाळीचा स्वयंपाक, संध्याकाळचा स्वयंपाक, धुणं भांडी हे कामं प्रत्येकाला करावेच लागतात. त्यामुळे आपल्या कामांचं नियोजन कसंही असलं तरी हे 4 कामं प्रत्येकाच्या घरात हे आपल्याला करावेच लागतात. कोणाच्या घरात धुणं भांड्याला बाईही असली तरीही स्वयंपाक करावाच लागतो. म्हणून स्वयंपाक करताना आपला वेळ कसा वाचेल आणि आपला स्वयंपाक कसा पटकन होईल याकडे लक्ष देऊया. म्हणजेच की आता आपण पोळ्या करत असू तर बाजूच्या गॅसवरती सगळ्यात आधी आपण भाजी करायला घ्यायची आणि मग पोळ्या लाटायला घ्यायच्या. यातून सुद्धा आपला वेळ वाचतो. आपल्याकडे जेही गॅस बर्नर असतील ते रिकामे जाऊ द्यायचे नाही. म्हणजे प्रत्येक गॅसवरती काही ना काही आपण करायला ठेवायचे आणि मग दुसरं काम करायला घ्यायचं. यातून आपले दोघंही गॅस एकाच वेळी चालू असले की आपला स्वयंपाकही लवकर होतो. मी एका साईडला भाजी लावली आणि एका साईडला पोळ्या करते आणि त्याचबरोबर भाजीही चाळते. म्हणजे माझे दोघं कामं हे एकाच वेळी चाललेले आहेत. सगळे घरातून गेलेले असल्यावरती प्रत्येकाच्या घरात किचनवरती असाच पसारा होतो. माझ्याही घरातले मुलं स्कूलला गेले आणि माझे हजबंडही जॉबला गेलेले. त्यानंतर इतका सारा पसारा मला आवरून घ्यायचा आहे. घरात 3-4 कामं एकाच वेळी बाकी असताना सगळ्यात आधी कोणतं काम निवडायचं, तर जे काम आपल्याला करायला आवडत नाही ते काम आधी आपण निवडायचं आहे. माझे अजून डस्टिंगही बाकी आहे आणि किचनवरती भांडेही पडलेले, पण मी सगळ्यात आधी भांडे घासून घेणार आहे कारण की मला भांडे घासायला आवडत नाही. जे काम आपल्याला आवडत नाही ते काम आपण आधी करून घ्यायचे, नाहीतर ते काम राहून जाते आणि असेच रखडत राहते. मग आपल्या कामांनाही उशीर होत जातो. म्हणून न आवडणारं काम आपण सगळ्यात आधी करून घेऊया. आपणही आपल्या कामांचा टाईम फिक्स करायला पाहिजे. घरात सगळ्यांचा टाईम फिक्स असतो, शाळेत जाण्याचा, जॉबवर जाणाऱ्यांचा. मग आपल्या कामाचा टाईम का फिक्स नको. म्हणून आपणही आपल्या कामांचा टाईम फिक्स करायला शिका. म्हणजे कामांचं मॅनेजमेंट करायला शिका. प्रत्येकाने आपल्या कामांचं मॅनेजमेंट आपल्याला स्वतःलाच करावं लागेल. आपल्या घरात जर सगळेजण दुपारी स्कूलला जाणार असतील, जॉबला जाणाऱ्यांचे शिफ्ट वेगवेगळ्या असतील, तर आपल्या कामांचं नियोजन आपल्यालाच करावं लागेल. फक्त एकच गोष्ट लक्षात असू द्या की कामांचा क्रम जो असेल त्याच क्रमाने काम करत राहा. एक काम सोडलं की दुसरं काम धरू नका. म्हणजे मी आत्ता भांडे घासते तर लगेचच ते भांडे सोडले आणि घर झाडायला लागली असं करू नका. घर झाडता झाडता मनात आले की किचनवरचे 2 कामं आवरून घेऊ, त्यातून कोणतंच काम पूर्ण होत नाही. म्हणून एक काम पूर्ण करा आणि मगच दुसऱ्या कामाला सुरुवात करा.
कोणाच्या घरात जर सकाळी लवकर स्वयंपाक होत असेल तर मग बाकीची कामं हे नंतरून होतात आणि काहींच्या घरात जर स्वयंपाक उशिरा होणार असेल तर त्या आधीच्या टायमाचा आपण उपयोग करायला पाहिजे. म्हणजे आधीच्या टायमिंगमध्ये आपण आपली डस्टिंग ही पूर्ण करून घ्यायची आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करायची. म्हणून प्रत्येकाने आपल्या कामांचं नियोजन स्वतः करा. बऱ्याच मैत्रिणी सांगतात की सकाळी उठल्यानंतर आम्हाला अजिबात फ्रेश वाटत नाही आणि त्यामुळे आम्ही मोबाईल बघत बसतो आणि स्क्रोलिंगमध्ये इतका टाईम जातो. मेशो बघण्यात किंवा फेसबुक, इंस्टाग्राम बघण्यात तासनतास केव्हा निघून जातात ते त्यांना कळतसुद्धा नाही. याचं अजून एक कारण असू शकतं की आपण सकाळी उठल्याचा टायमिंग आपला फिक्स आहे, पण रात्री झोपण्याचा टाईम फिक्स नाही आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपल्याला अजिबात फ्रेश वाटत नाही आणि आपण मोबाईल बघत बसतो. पण सकाळी उठल्यानंतर शक्यतो मोबाईल बघणे टाळा आणि आपले कामं झाल्यानंतरच मी मोबाईल बघेल असे ठरवा. घर झाडतानाच घरातील बाकीची डस्टिंगची कामेही त्याच वेळी करून घ्या. म्हणजे एकाच वेळी आपले दुसरेही कामं होऊन जातील. फर्निचर पुसून घ्या आणि नंतर फरशी पुसायला जेव्हा मी घेते त्याचवेळी घरातील खिडक्या वगैरे त्यावरील धूळ मी साफ करून घेत असते. म्हणजे एकाच वेळी मी दुसरं काम करून घेण्याचाही प्रयत्न करते. जे कोणी रोज फरशी पुसत नसतील त्या दिवशी ते दुसरं कोणतं तरी काम ॲड करू शकता. म्हणजे आपलं दुसरंही एखादं काम होऊन जातं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आपल्या रोजच्या कामांच्या व्यतिरिक्त एक कोणतं तरी काम घरातलं आपण रोज करायलाच पाहिजे. त्यामुळे आपलं घर हे क्लटर फ्री राहायला मदत होते. मग ज्यावेळी आपल्या घरातील 90% कामं हे पूर्ण झालेले असतील त्याचवेळी आपण कोणतंही एक्स्ट्राचं काम हे काढायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आज आपल्याला साईपासून जर तूप बनवायचं असेल तर ते काम आपण जेव्हा आपल्या घरातील 90% कामं पूर्ण झालेली असतात त्यावेळी करायला पाहिजे. म्हणजे कामांचा क्रम न चुकवता घरातील संपूर्ण कामं पूर्ण झाल्यानंतर कोणतंही एक्स्ट्रा काम हे करायला घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या कामांना उशीर होत नाही. मी माझ्या अनुभवातून तुम्हाला काही टिप्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अपेक्षा करते की तुम्हाला नक्की आवडतील. म्हणून माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.